हॅलो, नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी मनोज आपल्या खेड्यात लेड्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आता वाजले सकाळचे 7:30 वाजले. लाईट आली 7 वाजता. आता आजचे म्हणजे सोमवार आहे आज. तर सोमवारी पाणी सकाळून येतं शेतातली लाईट नाही का सकाळून येते, त्याच्यासाठी सकाळून जातो आहे. आणि थंडी तर एवढी जोरात वाजते ना, लय थंडी डायरेक्ट. आणि तिच्यात एवढं पाणी भरणं म्हणजे लय कठीण काम. अजून तर रात्रीची लाईट असते ना, तेव्हा तर बेकार हाल होता डायरेक्ट. म्हणजे पाण्याच्या बाहेर निघाले, पाण्यात असताना आपण तितक्या टाईम नाही का एकदम भारी गरम वाटतं, पण पाण्याच्या बाहेर निघाले की बेकार अशी थंडी वाजते. आणि आज आहे आपला डे 18, म्हणजे 18 दिवस झाले आपल्याला डेली ब्लॉगिंग करून. खूप आनंदाची गोष्ट आहे की ह्या 18 दिवसात आपण एक पण दिवसाचा गॅप नाही घेतला. आणि ते सर्व झालं तुमच्या मदतीने, कारण की तुमचा सपोर्ट आहे ना मला. तर एक वेगळी एनर्जी माझ्यामध्ये येते की नाही, डेली ब्लॉग बनवायचा आहे आपल्या मित्रांकरता. तर थँक्यू, धन्यवाद भाई. तुम्ही सर्वांनी नाही का असं सपोर्ट केलं मला. असंच आपला 30 दिवसाचा चॅलेंज पण लवकरच कंप्लीट होईल. चला मग करू सुरुवात आपल्या ब्लॉगला. पहा, सकाळचं वातावरण एक नंबर असतं डायरेक्ट, एकदम भारी. पण ही थंडी काही उमजू देत नाही, कारण की थंडी एवढी वाजते ना, ते बेकार वाजाही टाकते डायरेक्ट आपल्याला. ही इकडे पाणी भरणं आहे आणि वस केवढा पडला आहे पहा डायरेक्ट. त्याच्यातून चालताना पूर्ण पॅननं ते ओली होते ना, त्याच्यामुळे डायरेक्ट एकदम बेकार अशी थंडी वाजते. पाय घेतो आता, पाण्या लाईट आली आहे, उकडे लावलं आहे पाणी. हे पहा, त्या दिवशी मी लावून गेला होता हे सर्व. आता इकडे लावलं आहे, इकडे लावली एक पट्टी आणि बाकी इकडे लावला असेल. हे पण भराला का आता ते तपासणं पडेन, एवढं फिरणं पडेन ते पुरं भराला की नाही भराला. ते पण हे पूर्ण पट्ट पाहणं पडेन की भराला की नाही भराला पाणी. अजून पाण्यात पण उतरला नाही तरी पण पाय पाय पॅन पुरी ओलली, नुसतं गवात भटकतोय ना हे पाणी. पाय हे बघा, माझ्या पप्पांनी तिकडनं मटेरियल गव्हाच्या आणलं. झाडावर आता डायरेक्ट मी इकडे पुरा पाणी वस्त हे भरतोय सांगेल डायरेक्ट. आणि ते तिकडे बरं मटेरियल चालतोय टाकते. तिथल्यातच. आम्ही काय करता, एवढी सही थंड लागे ओलली मटेरियल झाली, पण टाकता आणि सही लागे पाणी पण भरता. पूर्ण भरला गेलाय. बरं झालं इतकं की हे पूर्ण भरला गेलाय. झाला तपासला तर आता मस्तपैकी तिकडच्या साईडने लाई देतो आता पाणी. हा बरा गई वे या बी बरं आहे. मी आले फक्त 2च चारी बाकी घ्या बे. मग येऊ ना बरे, येऊ का? तिकडे मटेरियल टाकत होते तोपर्यंत मला सांगितलं की तू अजून घरून एक बास्का आहे, म्हणजे एक थैली मटेरियलची, ते घेऊन ये. आता ते थैली घ्यायला घरी आला आहे. एवढं लांबून यावं लागतं डायरेक्ट, एवढं दुरून घरापर्यंत. आता घरून घेऊन जातो ती मटेरियल. लय काम बेकार पडतं माझं तर दिवसभरमध्ये लय. हे बघा, दिवसभर असं काम असतं. माझे पप्पा आता तिकडे एक थैली घेऊन गेले. आधी सांगितलं असतं मला, तुम्ही घेऊन गेला असता. पण आता तिकडे आले आणि तिकडून सांगताय तू घरून घेऊन ये. एवढं लांब घेऊन जावं लागते. या शेतातून 3-4 शेतं ओलांडून मग तिकडे जावं लागते हे घेऊन. लय बेकार हालत खराब होते माझी तर डायरेक्ट. आणि जीवावर पण एवढी येते ना डायरेक्ट गैर. आता आणून ठेवलं मटेरियल इकडे. मी तर काही टाकत नाही, कारण की मला आणूनच लय काम पडलं. मग मी काही आणत नाही. कोण काय माहिती नाही. आता मी चारी लावून दिली, ही चारी लावून दिली. आणि आता ऊन पण एवढं आहे. आणि आजूबाजू बघा, झाडच नाही आहे बसायला. शेताच्या आजूबाजूला एक पण झाड नाही बसायला. ते आहे तर खूप लांब आहे. त्याच्यामुळे मग मयूराना आम्ही नाही का मिळून, दोघं मिळून एक झोपडी तयार करताय. चला मग. Ayo kali mana puri kali kiku fitar dia.
बस का चालू नको रे, तपरे बे है ना. थंडी पण मजा का बसनी फाटून नीचे शिले चालू कुठे टाकत ना चालते रे. असं घे. वो भगवा भी डाल दे. नाही नाही बस केली होती तिच्याकडून काही सावली बरोबर पुरत नाही होती आम्हाला. मग त्याच्यामुळे आता ही नवीन करताय. आता मटेरियल टाकलं गेलं ना मग ह्या पोतड्या खाली झाल्या, गोंठी खाली झाली. आता हिच्याकडून झोपडी करून. ऊन तर पहा तुम्ही, ऊन एवढं तपतंय ना, आता उन्हाळ्यासारखं ऊन तपतंय, लय जोरदार ऊन तपतंय डायरेक्ट. त्याच्यामुळे म्हटलं असं पण ऊन लागून जाईल. आणि हा याला सांगतोय घरी जाऊन मस्त आराम कर, नाही सांगतोय तो. त्याच्यामुळे मग आता ही झोपडी जो आहे ना त्या झोपडीमध्ये खूप ऊन लागत होतं, त्याच्यामुळे ही नवीन बनवून घेतात. मोबाईल माझ्याकडे दिले. हे पहा आता बऱ्यापैकी सावली झाली म्हणजे बशाले. हे बघा पूर्ण दिवसभराचं काम संपून आता हे संध्याकाळच्या कामाची सुरुवात झाली. म्हणजे मका आणि असं उरलेलं पोळी वगैरे ठेवावं लागतं संध्याकाळच्या दानसाठी बकऱ्यांसाठी. आता बघ ते आले. खोलवर का फाटूक खोल. हे काम असतं माझं संध्याकाळचं. हे 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 पकड लखन 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 पुरी नाही आली की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आली की हात घेईन मग रस्त्याची. अरे बरं पुरी बकरी नाही आली की आपण खोल झालेले. 10 11 12 13 2 बाकी घे. चले चले एकच बाकी आप या कोई देखा. अरे अरे सुरती अरे यो खा हो लय बेकार लग. एक बकरी मोज बरडा पण ओय ओय यो खा. ओय जामरा यो खा. इधर ओय ओ भाई एक पूरी चाहिए बे. रस्त्याची आत होई की नाही तर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आ गई सगळी. बंद करे व्हिडिओ इथलं. हॅलो, हे बघा हे बकऱ्यांचं दान नका बघू, आपण व्हिडिओकडे पण बघा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघतच आले तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये सपोर्ट आणि जय शिवराय नक्की लिहा. धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला यासाठी.